नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता भरपूर शेतकऱ्यांचे मला कॉन्टॅक्ट आले किंवा मेसेज आले होते तर तुम्ही जे पडदा सिस्टीम केली त्याला नेमकी खर्च किती आला. आता तुम्हाला माझं सांगायचं ठरलं तर आपलं हे जे शेड आहे ते 80 बाय 26 फुटाचं आहे. म्हणजे सर्वप्रथम आपल्याला कागद लागलाय 80 फूट इकडून आणि 80 फूट त्या बाजूने. आता आपण पुढले पण कागद घेतलेले पण त्याच्यामध्ये विंचिंग सिस्टीम नाही आहेत पुढच्याला, फक्त आपण जे साईडच्या असत्या 80 फुटाचे याच कागदासाठी विंचिंग सिस्टीम म्हणजे ऑटोमॅटिक पडदावर जातो, इकडे हँडल मारावा लागतो. एकदम सोपं काम आहे. तुम्ही पाहू शकता हँडल मारायचा पडदावर. म्हणजे आता पावसाचं वातावरण झालेलं आपण आता पडदा जरी वर नाही केला तर एकदम पाऊस आला त्या वेळामध्ये आपण करू शकतो. हा पडदावर एकदम कमी वेळेमध्ये काम होऊन जातं, टेन्शन नाही. आणि दुरी पण मारून घेतली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. आता या खर्चाचा विचार जर केला तर आपल्याला या पूर्ण शेडसाठी एक 15 ते 16,000 रुपये खर्च आलेला आहे आपल्याला हे पॅक करण्यासाठी. आता याच्यावर जर म्हणजे काय काय लागलं तर भरपूर शेतकरी म्हणतात का याला काय काय सामान लागतंय या विंचिंग सिस्टीमसाठी. तर सर्वप्रथम आपल्याला आपलं जी हाईट असती त्या हाईट मोजायची आणि त्या मापाचा कागद तयार करायचा. तर आता आपण हा जो कागद आहे तो सिन्नरला घेतलेला आहे, डायरेक्ट MIDC मध्ये कंपनीमध्ये गेलो आणि आपण आपल्या कागदाची ऑर्डर दिलेली. आता आपण हा कागद आपला 8.5 फुटाचा आहे आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विंच केलेला असतं. म्हणजे पूर्ण आपलं याच्यामध्ये लोखंडी पाईप आहे, 1.5 इंची पाईप आहे आणि तो एकदम या कागदामध्ये का जेणेकरून कागदाचं वेट वाढ आणि कागद जेव्हा वर जातो तेव्हा ऑटोमॅटिक खाली आला पाहिजे यासाठी वर पाईप वापरलेला असतो. आता इथं पाईपाचा विचार केला तर इकडून 4 पाईप आणि तिकडून 4 20 फुटी पाईप वापरले. 4 पाईप म्हणजे आपल्याला 8 पाईप लागले टोटल इथं. आणि ते जे एक 7 किलोचा एक पाईप आहे, आय थिंक 5 किंवा 7 किलोचा पाईप आपण वापरू शकतो. पाईप झाल्यानंतर कागद आपण हा कागद स्मिता इंडस्ट्री नाशिकला आपलं सिन्नरला आपण घेतलेले 183 रुपये पर केजी प्रमाणे घेतलेले हा कागद. त्यानंतर 2 गिअर बॉक्स लागले आपल्याला ह्या बाजूला गिअर बॉक्स. आता या एका गिअर बॉक्सची किंमत आपली 2000च्या आसपास किंमत होती आपली. हा गिअर बॉक्स हँडल मारायचा, हँडल मारल्यानंतर हा पार्ट जो आहे ऑटोमॅटिक वर जातोय. म्हणजे कुठल्याही प्रकारे म्हणजे टेन्शन नाही, एकदम कमी वेळेमध्ये सगळं काम होत आहे. तुम्ही पाहू शकता. हो, त्यानंतर या पडदा वर आणि खाली करण्यासाठी एक्सल वायरचा उपयोग केलेला आहे. आता एक्सल वायर ही मेन आपण ही इथपासून तर कडापर्यंत नेले ही 5 mm ची एक्सल वायर आहे व जे पडदा वर करण्यासाठी ही 3 mm ची. तर एक मेजरमेंट प्रमाणे म्हणजे एक लमसम पकडून जरा आपल्याला या शेडसाठी एक 200-300 फूट आपल्याला हे लागलेली एक्सल वायर लागलेली. ती पण एकदम मार्केटमध्ये कमी रेटमध्ये भेटते, म्हणजे एक 5 रुपये फुटाप्रमाणे भेटलेली आपल्याला. त्यानंतर ही पुल्ली आली, ही 2 बाजूना आणि त्या बाजूना अशा 4 मोठ्या पुल्ल्या लागतात आणि त्या बारीक आहे त्या पण एक आपल्या जेवढ्या खायच्या तेवढं लागतात. म्हणजे एकदम कमी खर्चामध्ये हे काम होऊन जातं आणि ते सर्व शेतकऱ्यांनी करायला पाहिजे. आपण पाहू शकता पाऊस चालू झालेला आहे आणि आपण जे आपले कागद आहे 1-2 मिनिटांमध्ये वर करू शकतो. त्याचा इथं आपण काम करून घेतलंय. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण रस्सी मारलेली का जेणेकरून कागद उडणार नाही किंवा काय. त्यासाठी आपण ही रस्सी 100 रुपये किलो प्रमाणे आपण हे गाव आणली आणि रस्सी पण मारून घेतलेली. अशा प्रकारे आपलं काम पूर्ण झालेलं आहे.